सगळ्या सोयरीची अंमलबजावणीच केली नसते, तुम्ही आधी सूचना काढली. म्हणजे ही तुमचा दोष. तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका. 10% न मागणारं आरक्षण ECBCचं तुम्ही दिलं, EWS रद्द केलं, हे पाप सुद्धा तुमचंच आहे. तुम्ही ते आमच्यावर नका मोडू. आमच्यावर लुटी देत काही की आंदोलन सुरू झालं म्हणून 10% दिलं म्हणून आम्हाला EWS रद्द करायला लागलं. तुम्हाला 10% कोणी मागितलं? आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे. कोणचं उत्तर मिळालंय? 10% आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधळत, की 13% आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला, तर भाजपला 106 आमदार दिली होती. ही डाव होता त्यांचा. यामागे मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधळला. त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या. मराठ्यांनी उधळलाच नाही तो गुलाल. म्हणून ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली, आम्ही नाही. आणि EWS पण त्यांनीच रद्द केलं. आम्ही केलं का? केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं? तुम्हीच रद्द केलं ते. म्हणजे मराठी तुम्ही दोन्हीकून बी मारले, EWS मध्ये पण मारले आणि ECBC मध्ये पण मारले. आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत. ही रोष प्रचंड उसळलाय. आता किती भाजपच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या. छगन भुजबळची एक वेगळी टोळी आहे, ती वेगळे जमितो. ही आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती, ते वेगळी टोळी सुरू केली दरेकरचा याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं. आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली. अशा टोळ्याच लयच बाबा. मग आता ध्यानातच आले की ते डाकू मग एक आलाय आता नवीनच. आता देव ते दहीहंडी ते असले कसले माकडे उठले तर कुंकडे चलत त्यांना कळलं मराठीच नाही लागलं काय होते. हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा. खरं सांगतो मी तुम्हाला, भाजपमधल्या मराठ्यात एवढी खतखत आहे सामान्य. त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना, आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना, यांनी मोठं व्हावं, याने आमदार व्हावं, मंत्री व्हावं, पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये. मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही? माझं लेकरू तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्या नेत्यामुळे, हे मराठ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला. आणि का खवळू नये त्यांनी? खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोला. हे बघा हे आलंय ते EWS बघा कसा ECBCचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी. महाविद्यालय सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले. महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांनी GR माहिती नाही का त्यांना, असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी. आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी. बघा इथं कसा कसा कार्यक्रम. ऑप्शनच नाही ECBCचा, SBCचा आहे, EBCचा आहे, EWSचा आहे. हे बघा इथं गर्ल मध्ये EBC आहे, EWS आहे नाहीच, SC ST आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.